मॉर्निंग विनी. गुड मॉर्निंग. अगं तुलाच उठवायला येत होते. मगाशी पण येऊन गेले तेव्हा तू झोपली होतीस. घे चहा घे. थँक्यू. झोप लागली व्यवस्थित? किती वाजले ग? 9 सव्वा 9 झाले असते. बाप रे, एवढे वाजले? उठवायचंच ना मगाशीच मला, मग खूपच उशीर झाला. अगं कशाला, पहाटे तर झोप लागलीये तुला. मग वाटलं कशाला उगाच उठवायचं, म्हणून नाही उठवलं. बरं चल तू चहा घे, फ्रेश हो, मी नाश्त्याचं बघते. आलेच मी. सुशांत, सुशांत, चल उठ. काय करू उठून? उठून बस तरी, दिवसभर झोपून राहिलास तू. सुशांत उठ पटकन. सुशांत उठ आता. काही खाल्लं सुद्धा नाहीयेस. पोहे बनवून देऊ? नकोय मला खायला. सुशांत, हे बघ, जे घडलं ते घडलं. त्यावर काहीतरी मार्ग सुचेल ना आपल्याला. वहिनी, काही मार्ग बिर्ग निघणार नाहीये. संपलंय, सगळं संपलंय. या माझ्या हाताने मी सगळं घालवलंय. हे बघ, तुला आत्ता वाटतंय सगळं संपलंय ते. असं नसतं रे. आपण प्रयत्न करूया ना. मी बोलते विनीशी, ओके? उपयोग आहे? वहिनी, या घरात यापुढे मला तमाशा नकोय. नाही, या विषयावरच आता मला बोलायचं नाहीये, प्लीज. सुशांत, या बस. हॅलो, पद्माकर सरदेसाई. बसा. पद्माकर साहेब, तुमच्या लोनचा अर्ज मला मिळाला आहे आणि त्यासोबत जोडलेल्या प्रोजेक्टची सर्व कागदपत्र मी तपासली आहे. तुम्हाला जुनी डेअरी एक विकत घ्यायची आहे, राईट? हो, आणि या बिझनेसमधून आम्हाला खूप फायदा होईल आणि लवकरात लवकर आम्ही तुमचं कर्ज फेडू शकू अशी आम्हाला खात्री आहे. ते सर्व ठीक आहे, पण तुमची ओन इन्व्हेस्टमेंट किती आहे त्या प्रोजेक्टमध्ये, त्यावर आमचं लोन अवलंबून राहील. होय, पण ॲक्च्युली इनिशियल इन्व्हेस्टमेंट आम्ही नाही करू शकत, पण आम्ही शब्द देतो. सरदेसाई साहेब, व्यवहार रोख पैशांवर चालतो हे मी तुम्हाला नव्याने सांगायची गरज नाही. तुम्ही इतकी वर्ष स्वतः बिझनेस करता आहात, तुम्हाला हे सर्व माहिती आहे. गोवर्धन प्रभू त्यांचं घर, म्हणजे त्यांचं स्वतःचं घर तारण ठेवायला तयार आहेत. आय एम सॉरी टू से, ते घर तारण ठेवलं तरी तुम्हाला हवी असलेली रक्कम मिळू शकणार नाही, कारण तुम्ही मागितलेली रक्कम खूप मोठी आहे. हो, आय एम रिअली सॉरी.
ठीक आहे, आम्ही पुन्हा येऊ. ओके. हॅलो. हॅलो. कसे आहात? आम्ही ठीक आहोत. इथे यांच्याकडे आलो होतो कामाला. हो. येऊ आम्ही? ओके, या. खूप वेळ वाट बघायला लावलीत मेघना मॅडम. महत्वाच्या कामांना वेळ लागायचाच गडकरी. एकदम अचानक मुद्दामून बोलावून घेतलं. काही महत्वाचं काम? अरुणराव, अमृत स्वीट्स या कंपनीच्या अगेन्स्ट आपण शुभम स्वीट्स सुरू करणार आहोत, पण या कामाला अजून वेळ लागणार आहे. मला असं वाटत होतं त्याआधी आपण अमृत स्वीट्सला एक जबरदस्त धक्का बसेल असं काहीतरी करायला हवं. याच संदर्भात मला तुमच्याशी बोलायचं. या बाबतीत तुमच्या डोक्यात काही कल्पना आहे का? सोपं आहे. अमृत स्वीट्सची कॉन्फिडेन्शियल इन्फॉर्मेशन आधी काढा. म्हणजे त्यांची मेजर गिराहिकं कोण आहेत, मोठ्या ऑर्डर्स कुठल्या आहेत, आणि कुठली ऑर्डर कुठे कधी कशी डिलिव्हर होणार आहे. एवढी इन्फॉर्मेशन हातात आली की होऊन जाईल काम. नाही म्हणजे एक्झॅक्टली काय म्हणायचं? मेघना वहिनी, अहो त्यांची एखादी मेजर ऑर्डर डिलिव्हर होताना अडवायची, गिराहिकांपर्यंत पोचूच द्यायची नाही, मालाची नासधूस करायची. हे असं झालं की बस. पण हा धक्का इतका जबरदस्त द्यायचा की त्या पोरींना कंपनी बंद करण्यावाचून पर्यायच उरता कामा नये. काय वा, म्हणजे मला हवा तसा जबरदस्त झटका त्यांना देता येईल. हा. पण त्याआधी असा एखादा माणूस शोधायला हवा जो अमृत स्वीट्स मधली सगळी इन्फॉर्मेशन आपल्यापर्यंत पोहोचवेल बिनबोभाट. आहे असा एखादा माणूस? एक माणूस माझ्या नजरेत आहे सो पैशासाठी हे काम नक्की करेल. गडकरी, यू डोंट वरी, हा माणूस मी अरेंज करते नक्की. मग काय, मला हवी ती इन्फॉर्मेशन त्या माणसाने पुरवली, बाकीचं काम माझं. किती छान. गडकरी, असं जर झालं ना तर अमृत स्वीट्स बुडलीच म्हणून समजा. पण मेघना वहिनी, अमृत स्वीट्सला बुडवताना त्यामध्ये माझी ज्योती दुखावली जाणार नाही याची काळजी घ्या. त्याची काळजी तुम्ही नका करू. नाही तसं नाही, ही ज्योती फार जिद्दी आहे. एकदा पेटून उठली तर काय करेल काही सांगता येत नाही.
गडकरी, मी म्हटलं ना तुम्ही काळजी करू नका. तुमच्या ज्योतीला कसं सांभाळायचं ते मी बघते. ओके, मग निघू मी. बाय. तुला गुड न्यूज द्यायची आहे. तुझे डॅड लवकरच आपल्याला जॉईन होत आहेत ॲडवायझर म्हणून. गुड ना? म्हणजे तू मला म्हणाली होतीस ना की राकेश तुझ्या आजूबाजूला तुला ॲडवाईस करणारं, तुझ्या चुका दाखवणारं, तुला गाईड करणारं कोणी रिस्पॉन्सिबल माणूस नाही आहे म्हणून. सो म्हणून मी आणि मामा तुझ्या बाबांना अप्रोच झालो, त्यांना कन्व्हिन्स केलं आणि ते लवकरात लवकर आपल्याला जॉईन होत आहेत. आय एम सो हॅपी. काय ग, तू काहीच बोलत नाहीयेस? ज्योती, मला असं वाटतंय की तुझ्या अवतीभोवती काही माणसं असतात, राहतात, हे तू पूर्णपणे विसरलायस. म्हणजे सारखं तू, तुझं काम, ह्याच विषयी बोलत असतो आपण. म्हणजे कामाविषयी बोलणं चांगलंच आहे, पण त्या ओघात तू आपल्या सगळ्या माणसांना विसरतोयस असं वाटतंय. तुला नेमकं काय म्हणायचंय? राकेश पप्पांचा ऍक्सिडेंट झाला. विनी एवढं मोठं दुःख उराशी घेऊन जगतीये, तिचं काय होईल? तुझे काका, काकू, भाऊ हे बेघर झालेत, ते काय करणार आहेत पुढे? हे असे प्रश्न तुला पडतच नाहीत का? पडतात. सगळ्यांचा विचार सतत असतो माझ्या मनात, सगळ्यांची काळजी वाटते. पप्पांची, विनीची काळजी मला वाटत नसेल असं तुला वाटतं का? पण म्हणून माझा प्रोग्रेस बाजूला ठेवून त्यांच्यासाठी मी रडत तर बसू शकत नाही ना ज्योती. सगळ्यांचा विचार असतो माझ्या मनात. आणि त्यांच्या परिस्थितीत मी काही बदल घडवून आणूच शकत नाही. त्यांच्याविषयी विचार करणं मूर्खपणाचं वाटतं मला. आय जस्ट बी वेस्टिंग माय टाइम. आणि म्हणूनच माझं तुलाही हे सांगणं आहे की तू सुद्धा नको त्या लोकांचा अति विचार करत जाऊ नको. प्लीज कम इन. सर, तुम्ही बोलावलं? या अरे बस ना. फाईन. फॅन्टास्टिक. कॉंग्रॅच्युलेशन्स माय बॉय. थँक्यू सर. मोठी शिकार साधली असतो. सागर, रेनबो सुपर मार्केटची ऑर्डर मिळावी हे माझं फार मोठं स्वप्न होतं. स्वप्नच राहिलं होतं. कारण तिथला मॅनेजर फार चुजी आणि सतत नाक वर करून वावरणारा.
तो तसा वावरणारच सर. रेनबो सुपर मार्केट हे मुंबईतलं सर्वात सुप्रसिद्ध सुपर मार्केट आहे आणि तिथला एरियासुद्धा हाय क्लास आणि अप मार्केट आहे. देशाविदेशातला कितीही महागडा माल असला ना तरीसुद्धा तिथले कस्टमर्स तयार असतात तो माल विकत घ्यायला. सर मी काय केलं, तिथल्या कस्टमर्सची सायकोलॉजी स्टडी केली आणि मग मिस्टर खन्नांना जाऊन भेटलो. त्यांना मी आपल्या फॉरेन प्रोडक्ट्सबद्दल माहिती दिली. त्यांना ती आवडली, आपल्या किमतीही त्यांना पटल्या आणि त्यांनी लगेच ऑर्डर दिली. गुड. ऑल क्रेडिट गोज टू यू. अतिशय हुशारीनं मोठा मासा गळाला अडकवलायस तू. आय अप्रिशिएट. दिस नीड सेलिब्रेशन. माझ्याकडनं एक पार्टी ड्यू. सर इफ यू डोंट माइंड मी तुला एक प्रश्न विचारू? या सर प्लीज. सध्या अमृत डेअरी कोण बघतं रे? मिसेस मेघना सरदेसाई. मोठी डॅशिंग बाई आहे ती. अरे एवढी डेअरी चालवणं फार सोपं नाही आहे. सागर, सरदेसाई कुटुंबाबद्दल मला सगळी माहिती आहे. काय बिझनेस कम्युनिटीमध्ये एकमेकांबद्दल बोललं जातं, बऱ्या वाईट सर्वच गोष्टी. त्यामुळे तू ऑकवर्ड वाटून घेऊ नकोस. मध्ये तुमच्या आजीच्या विलबद्दल कोर्टात केस झाली होती हेही कळलंय मला. आय फील तुमच्या कुटुंबावरती बराच अन्याय झालाय. डोंट वरी, आय एम विथ यू. सागर, तुझी बुद्धी, तुझं काम आणि माझा पाठिंबा हे जर का एकत्र आलं ना तर तू नक्कीच यशस्वी होशील. सो ऑल द बेस्ट. माझ्या बेस्ट विशेष नेहमी तुझ्याबरोबर आहेतच. कीप अप द गुड वर्क. ओके. थँक्यू सर. येऊ मी? या. सागर, तुझ्यामध्ये मी स्वतःला पाहतोय. कधी काळी वेगळ्या कारणांकरता, पण मी तुझ्यासारखाच निराश झालो होतो. मला मदतीचा हात मिळाला नाही आणि मी आयुष्यावर प्रेम करायलाच विसरून गेलो. तुझं तसं व्हायला नको आहे. मी आहे तुझ्याबरोबर. हॅलो. हां, आम्ही पद्माकर सरदेसाई बोलतोय. अरे पद्माकर साहेब, नमस्कार. बरं आलं तुम्ही फोन केला. तुमच्याकडे गुड न्यूज आहे. आम्ही तुम्हाला पत्र पाठवणारच होतो. तुमच्या प्रोजेक्टसाठी प्रमोटर इन्व्हेस्टमेंटची सोय झालेली आहे. कोणीतरी तुमच्यासाठी मुंबईतील एक मोक्याची जागा आमच्याकडे गहाण ठेवायला तयार आहे. आता मुंबईतली जमीन म्हणजे त्याची किंमत मी तुम्हाला सांगायला नको. तुमचं लोन पास व्हायला आता काहीच अडचण वाटत नाही. एक मिनिट साहेब, एक मिनिट. नाही, आम्हाला कळलं नाही. कोणी जमीन गहाण ठेवली आणि आमच्यासाठी? अहो, मंदार कामत ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे मालक त्यांची जागा आमच्याकडे गहाण ठेवायला तयार आहेत. ओके, थँक्यू.